नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पशुपती ॲग्रो फार्म्स तर्फे सागर खोकले. तर आज आपण पोल्ट्री व्यवसाय संदर्भात थोडी माहिती घेऊया. पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात म्हणजे काय, तर त्याची सुरुवात शेड बांधण्यापासून होते. एखाद्या शेतकऱ्याला 10,000चा शेड बांधायचा म्हटला तर त्याला साधारणतः 18 ते 25 लाख रुपये खर्च येतो. तर हा खर्च शेतकरी कुठून करतो, तो बँकेचं कर्ज काढून करतो, बरोबर. तर ह्या कर्ज काढल्यानंतर शेतकरी पूर्णपणे शेड बांधतो, त्यात भांडे लावतो. हे पूर्ण गोष्टी केल्यानंतर शेतकरी शेवटी दुसऱ्या कंपनीवर डिपेंड होतो आणि तो फार्म देतो इंटिग्रेशन फार्मिंगला. ते इंटिग्रेशन फार्मिंगमध्ये काय होतं, तर कंपनी पिल्लं खाद्य हे तुम्हाला देते. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त कंपनीला त्या पिल्लांची वाढ करून संगोपन करून कंपनीला द्यायचे असतात. या कन्सेप्टमध्ये इंटिग्रेशन फार्मिंग चालते. परंतु ह्या इंटिग्रेशन फार्मिंगमध्ये 10,000 पक्ष्यांना जो काही आपल्याला मोबदला भेटतो, तो साधारणतः 1 लाख ते 1,30,000 आपल्याला कंपनी देते. तर 2 महिन्यासाठी 1 लाख ते 1,30,000 रुपये म्हणलं तर महिन्याचा हिशोब बघितला तर आपल्याला 50 ते 65,000 रुपये हातात येतात. तर ह्या 50 ते 65,000मध्ये शेतकऱ्यांनी काय काय करायचे, त्यांनी बँकेचा हप्ता भरायचा की औषधं आणायची का लेबरचा पगार द्यायचा की लाईट बिल भरायचं. या सगळ्या गोष्टी करून सुद्धा शेतकऱ्याच्या हातात नंतर खाली उरणार किती, हा एक प्रश्न उभा असतो. मग एवढी 18 ते 25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून शेतकरी फायद्यात आहे का इंटिग्रेशनमध्ये, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. ह्या इंटिग्रेशन फार्मिंगमध्ये कंपनीच मोठी होत चालली, शेतकरी आहे तिथेच आहे. तर ही शेतकऱ्यांनी फक्त हे डोक्यातून काढून टाका की कंपनी तुम्हाला सगळं मोफत आणून देते, पिल्लं खाद्य हे सगळ्या गोष्टी मोफत देते. तर हे मोफत नसून हे तुम्हाला फक्त 45 दिवसासाठी उधार दिले, हे तुम्ही समजून घ्या, बरोबर. आता 10,000 पक्ष्यांसाठीचं गणित आपण पोल्ट्री व्यवसायातलं समजून घेऊया, कंपनीचं असो किंवा प्रायव्हेट फार्मिंगचं असो, हे तुम्ही थोडंसं समजून घ्या. पोल्ट्री व्यवसायासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, पिल्लं खाद्य, या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या. तर चिक्स हा साधारणतः सरासरी 36 रुपये एका पिल्लाची किंमत, बरोबर. 36 रुपये एका पिल्लाची किंमत घेतल्यानंतर साधारणतः आपल्याला हे पिल्लू 40 ते 45 दिवसात 2300 साईजचं जरी करायचं म्हणलं, 2300 म्हणजे किती, 2 किलो 300 ग्रॅमची साईज. 2 किलो 300 ग्राम म्हणजे 2 किलो 2.3 kg हे वजन आपल्याला पक्षाकडनं अपेक्षित आहे, बरोबर. तर हे वजन येण्यासाठी आपल्याला लागणारं खाद्य किती लागणार, तर साधारणतः एका पक्षाला 3.5 किलो खाद्य आपल्याला लागणार आहे. तर ह्या खाद्यामध्ये आपल्याला काय काय असते, तो प्री स्टार्टर असते. प्री स्टार्टर किती लागते, तर प्री स्टार्टर हे लागतं आपल्याला अर्धा किलो प्री स्टार्टर. तर प्री स्टार्टरची किंमत साधारणतः 40 रुपये पर केजी इतकी प्री स्टार्टरची किंमत असते. मग अर्धा किलोच्या हिशोबाने त्या पक्षाला प्री स्टार्टर किती रुपयाचं लागतं, तर 20 रुपयाचं आपल्याला प्री स्टार्टर लागलं. त्याच्यानंतर लागते ब्रॉयलर स्टार्टर. हे साधारणतः 800 ग्रॅम एका पक्षाला 800 ग्रॅम स्टार्टर लागते. याची किंमत साधारणतः 39 रुपये पर केजी. मग 800 ग्रॅम 39च्या हिशोबाने जर बघितलं तर साधारणतः 31 रुपये 20 पैशाचे आपल्याला स्टार्टर लागते. त्याच्यानंतर शेवटचं जे आहे ते फिनिशर. तर ह्या फिनिशर आपल्याला साधारणतः मार्केटमध्ये माल विकला जाईपर्यंत 3.5 किलोच्या हिशोबाने जर बघितलं 2 किलो 200 ग्रॅम आपल्याला फिनिशर लागतं. तर याचा रेट साधारणतः 37 रुपये पर केजी आपल्याला पडतो. 2 किलो 200 ग्रॅम म्हणजे साधारणतः 81 रुपये 40 पैशाचं आपल्याला फिनिशर लागतं. तर टोटल खाद्य जे लागतं आपल्याला 3.5 किलो, तर ते आपल्याला जे पडतं ते साधारणतः 132 रुपये 60 पैशाचं आपल्याला पूर्ण खाद्य पडतं एका पक्षाला. ओके. पिल्लं आणि खाद्य याचा टोटल जो खर्च येतो, हा टोटल जो खर्च आहे तो साधारणतः आपला जाईल 132 रुपये 60 पैसे प्लस 36 रुपये 168 रुपये 60 पैसे हा पूर्ण पर बर्डचा खर्च आहे. ओके. 168 रुपये 60 पैसे. मग याच्यात कंपनी तुम्हाला मेडिसिन साधारणतः 10% मेडिसिन देते. त्याच्यात बी प्रीबायोटिक अँटीबायोटिक ह्याच गोष्टी असतात, त्याच्यावरती कंपनी देत नाही. बाकीच्या गोष्टी शेतकऱ्याला स्वतः आणावं लागतात, बरोबर.
तर एवढा खर्च कंपनी करते, तर 10,000 पक्ष्यांना कंपनी तुमच्या फार्मवर खर्च किती करते? टोटल हा खर्च करते 16,86,000 रुपये पूर्ण खर्च कंपनी तुमच्या शेडवर करते. हा खर्च जो आहे तुम्हाला वाटतं कंपनी आम्हाला मोफत देते, पण हे मोफत नसून कंपनी यातून किती पैसे कमवते आणि तुम्हाला किती किती पैसे दिले जातात हे एक गणित तुम्ही अंदाज घ्या. एवढा जर खर्च करून साधारणतः 10,000 पक्षी तुमच्या फार्ममध्ये टाकले, तर 10,000 पक्ष्यांमधून 5% मोर्टॅलिटी कंपनी पकडते. 5%च्या वरती मरतूक झाल्यास त्याची पेनल्टी शेतकऱ्यावरच लावली जाते. 5% मरतूक म्हणजे काय? 500 पक्ष्यांची मर ही गृहीत धरली जाते. मग उर्वरित किती पक्षी उरले? 9,500 पक्षी तुमचे शेडमध्ये उरले. आता आपण बघितलं 23 ची साईज आपल्याला अपेक्षित आहे 3.5 किलो फीड मध्ये, तर 9,500 पक्ष्यांची 23 च्या साईजने जर बघितलं तर साधारणतः वजन जे येतं 21,850 किलो आपलं वजन भरतं माल विकताना. 21,850 किलो वजन हे माल विकताना आलेलं आहे. तर मार्केट भावाचा सरासरी विचार करता 100 रुपये प्रति किलो, 100 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 21,850 किलो इंटू 100, तर ह्या मालाचे पैसे तयार होतात किती कंपनीचे? 21,85,000 ही कंपनी त्या मालातून तयार करते. खर्च किती केलाय कंपनीने? 16,86,000 रुपये. बरोबर, 16,86,000 रुपये खर्च करून कंपनीने त्यातून काढले किती? साधारणतः 4,99,000 रुपये. हा नफा आहे कंपनीला झालेला. 4,99,000तून तुम्हाला भेटले किती? 1,00,000 ते 1,30,000 रुपये तुम्हाला आले. 1,30,000 रुपये आले, तर साधारणतः कंपनीने लावलेल्या पैशातून 3,70,000 रुपये कंपनी 40 दिवसामध्ये तुमच्या फार्म मधून नफा कमवून घेऊन गेली. तर याच्यात कंपनीला खर्च दुसरा काही नाही, कंपनीने फक्त पैसे लावले आणि 3,70,000 रुपये कंपनी घेऊन गेली. पण उर्वरित 1,30,000 रुपये जे तुम्हाला दिले त्याच्यात तुम्हाला खर्च बाकीचा आहेच ना. साधारणतः लाईट बिल आलं, परत तुमच्या लेबरचा खर्च आला, परत तुमचं उर्वरित मेडिसिन आलं, तुमचा बँकेचा हप्ता आला. हे सगळं देऊन तुमच्या हातात उरतंय काय? काहीच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. दुसरं म्हणजे प्रायव्हेट फार्मिंग. तर प्रायव्हेट फार्मिंग कोण करतं? ज्या शेतकऱ्यांना मार्केटची पूर्ण माहिती आहे आणि त्यांना मार्केटचे कॉन्टॅक्ट आहेत असे शेतकरी हे प्रायव्हेट फार्मिंग करून जो कंपनी नफा कमवते तेवढाच नफा हे फार्मर देखील कमवत आहेत. याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिल्लांची चॉईस, ब्रीड निवडणं आणि ते ब्रीड कुठून अवेलेबल होईल जेन्युइन याची माहिती असणं आणि त्यांचा कॉन्टॅक्ट असणं हे सर्वात महत्त्वाचं. त्याच्यानंतर कमी दरात खाद्य कुठून भेटेल हे महत्त्वाचं. त्याच्यानंतर येणाऱ्या पक्ष्यांवरील आजार ओळखून त्यावर कोणते औषध द्यायचं हे देखील त्या शेतकऱ्यांना माहिती असतं. आणि त्यानंतर माल विकताना हे कोणत्या व्यापाऱ्याला विकायचा व कोणत्या दरात विकायचा आणि ते पेमेंट काढायचं कसं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या शेतकऱ्यांना माहिती असते त्या शेतकरी प्रायव्हेट फार्मिंग मध्ये असतात. आणि ज्या शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नाही ते नाईलाज असतो इंटिग्रेशन मध्ये अडकून असतात. बरोबर. तर पशुपती ॲग्रो फार्म्स ही आमची कंपनी अशाच शेतकऱ्यांची मदत म्हणून व चांगला नफा मिळवून देण्याच्या हेतूने आपण प्रायव्हेट इंटिग्रेशन फार्मिंग सुरू केलं आहे. प्रायव्हेट इंटिग्रेशन फार्मिंग म्हणजे काय? तर कंपनी जी इन्व्हेस्टमेंट करते तीच इन्व्हेस्टमेंट आमची कंपनी पशुपती ॲग्रो फार्मिंग ही शेतकऱ्याच्या मदतीने करत असते. म्हणजेच जो काही खर्च कंपनीने केला 16,86,000 रुपये जो दिसतोय हा खर्च शेतकऱ्याच्या मदतीने, म्हणजेच 50% शेतकऱ्याची इन्व्हेस्टमेंट, 50% कंपनीची इन्व्हेस्टमेंट, म्हणजेच 8,43,000 रुपये हे फार्मर व 8,43,000 रुपये कंपनी इन्व्हेस्टमेंट करते. म्हणजेच दोघांची इन्व्हेस्टमेंट ही 50-50% असते. त्याच्यानंतर जो काही नफा होतो याच्यात देखील दोघं 50-50% असतात. या कन्सेप्ट मध्ये आपण काम करतो. आता 50-50% इन्व्हेस्टमेंट करून शेतकरी म्हणेल कंपनी इन्व्हेस्टमेंट करून निघून जाईल व माल घ्यायला येईल, असं काही होणार नाही.
जसं इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला डेली सुपरवायझर येतो, लिफ्टिंगला सुपरवायझर येतो, बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत, ह्या पूर्णपणे तुम्हाला इंटिग्रेशन कंपनी सारख्याच भेटतील. त्याचा काही एक ॲडिशनल चार्जेस घेतला जाणार नाही. याच्यात भेटणार कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर डेली सुपरवायझर व्हिजिट, बरोबर, लिफ्टिंगला सुपरवायझर, त्याच्यानंतर डेली मार्केटचा अपडेट, डेली चिक्स रेटचा अपडेट, त्याच्यानंतर कॅश पेमेंटने लिफ्टिंग. हे सर्वात महत्वाचं आहे. कॅश पेमेंटने लिफ्टिंग म्हणजे तुमच्या फार्मवर लिफ्टिंग असली की तिथे काटा झाल्यानंतर जो काही रेट डिसाईड होतो, शेतकरी, ट्रेडर आणि कंपनी हे तिघं मिळून तुमच्या कॉलवर व्यापाऱ्याबरोबर बोलणं करून रेट हा ठरवला जातो. त्याच्यानंतर त्या रेटनी जो काही माल विकला जाणार संध्याकाळी, त्या रेटने तुम्ही जागेवर कंपनीकडनं तुमच्या हिश्श्याचे 50% जो नफा असेल तो तिथे काढून घ्यायचा आहे. गाडी तिथून निघण्याच्या आधी कंपनी तुम्हाला तिथे पेमेंट करणार. हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर दर महिन्याला फार्मरची मीटिंग, सर्व फार्मरची दर महिन्याला एका जागेवर मीटिंग होऊन त्यांचे जे अडचणी असतील किंवा काही गोष्टी असतील त्याचं निराकरण आणि सगळ्यांचं याने त्या गोष्टी मांडल्या जातील. त्यानंतर तुमचं लिफ्टिंग झाल्यानंतर नेक्स्ट डे कंपनी तुम्हाला खत बाहेर काढायला लावते शेडमधून. खत बाहेर काढल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी कंपनीचीच टीम येणार, शेड धुवून क्लीन करून सॅनिटाईज करून तुमच्याकडे हँड ओव्हर केला जाईल. त्याच्या नेक्स्ट डे तुम्ही फक्त ब्रूडिंग रेडी करायची आणि आपण नेक्स्ट डेला पेमेंट पक्षी आपण तिथे प्लेसमेंट करणार. आपण जास्त दिवसाचा गॅप घेत नाही. ही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि कोणत्याही शेतकऱ्यांनी गॅप घेण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही. जेवढा आपण कंटिन्यू या धंद्यात राहतो तेवढा आपल्या नफ्याची जी पर्सेंटेज आहे तो वाढण्याची शक्यता दाट असते. ह्या सर्व गोष्टी ज्या केल्या जातात ह्या पूर्णपणे कंपनीच्या बाजूने केल्या जातात. कंपनीच्या बाजूने म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टींना ऍडमिनिस्ट्रेशन जो कॉस्ट आहे ही पूर्णपणे कंपनीच्या बाजूने आहे. याचा एकही रुपया शेतकऱ्याकडनं घेतला जात नाही. जसं 50% इन्व्हेस्टमेंट त्या गोष्टींमध्ये असते, बरोबर, पिल्ल, खाद्य आणि औषधं, तसंच ही गोष्ट पूर्णपणे कंपनीच्या बाजूने आहे. तसंच शेतकऱ्याच्या बाजूने काय, तर शेडवरील लेबर आणि लाईट बिल हे फक्त शेतकऱ्याच्या बाजूने राहणार आहे. ह्या कॉन्सेप्टमध्ये आपण काम करतो आणि ही कन्सेप्ट फक्त इंटिग्रेशन फार्मिंग मधून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आहे. हे शेतकऱ्यांनी थोडंसं जाणून घ्या. प्रायव्हेट शेतकरी जे छोट्या स्केलला करतायत त्यांना देखील मोठ्या स्केलला जर जायचं असेल त्यासाठी देखील आपण मदत करतो शेतकऱ्यांना. अशा प्रकारे 50-50% इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याचा असलेला पोल्ट्री व्यवसाय आणि शेतकरी मोठा करण्यासाठी पशुपती ॲग्रो फार्म्स ही कंपनी प्रायव्हेट इंटिग्रेशन फार्मिंग ही कन्सेप्ट घेऊन आलेली आहे. तर ज्या शेतकऱ्यांना ह्या कन्सेप्टमध्ये काम करायचं आहे आणि चांगला नफा कमवायचा आहे त्या शेतकऱ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून पूर्ण माहिती घेऊन आमच्या कंपनीशी जोडले जावे ही नम्र विनंती. धन्यवाद.